नमस्कार मंडळी. तर आज आपला परतीचा प्रवास आहे, कारण की काल गणपती विसर्जन झाले आहेत आणि आज आपण जाणार आहे मुंबईला. तर त्याची सगळी तयारी चाललेली आहे. चिकन वगैरे बनवलं आहे, कारण की भरपूर म्हणजे एवढे दिवस खायला नाही भेटलेलं. सो आता आपण चिकन वगैरे मम्मीने बनवलं आहे. आता मी इकडे घावणे बनवते आहे, बघू शकता तुम्ही. म्हणाल येल्लो कलर कसं काय, तर ते मी याच्यामध्ये हळद टाकली थोडंसं कलर यायला. आणि ते आपलं पीठ आहे आणि तिथे आपल्या घावणे तयार आहेत, बनत आहेत म्हणजे. तो आता आम्ही लोक निघालो आहे. ते सगळी तयारी झालेली आहे. इथे शूज घालताना तर हेल्मेट वगैरे नारळ वगैरे सगळी आपली तयारी झालेली आहे. आणि इथे मी पाणी घातली आहे, आता कसं चक्कर घालते. इथे मम्मी म्हणते जावा जावा लवकर जावा लवकर जावा, आम्हाला हाकलाच्या मागे लागलेली आहे. तो आता आम्ही लोक निघालो आहे आणि बघू शकता आता जस्ट निघालो आम्ही लोक मुंबईला जायला. किती वाजलेत, सो आता 12:10 झालेत आणि आपण आता निघालो आहे मुंबईला जायला. तर हळूहळू आरामात जाऊ, काही घाई नाही आहे. एकदा मुंबईत पोचलो की काही टेन्शन नाही. मुंबईत जाऊच तर जरा हे असेल, थोडं टेन्शन आहे. बघू आता, चला. इथून आपण जाणार सूर्यपुरावरून आणि हे तळीचा रस्ता, हे आपला गावाचा रस्ता. हे काय म्हणतात त्याला, वेशीवर. हां, गावीची. हां तर चला आपण आता जाऊया. काय आता आपण पोहोचलो मार्गतामण्यामध्ये. आता इथून आपला चिपळूण गोवा रोड चालू होतो. तिथून मग आपण चिपळूण बायपासने आपला मुंबई गोवा हायवे. आता आपण पोहोचलोय चिपळूणच्या उत्ताडमध्ये आणि इथून आपण बायपासने आता मुंबई गोवा हायवेला जाऊ. आणि इथून ट्रॅफिक भेटत सगळं झालं. ॲक्च्युली रस्ता थोडा खराब आहे, पण इथून ट्रॅफिक भेटत आहे. आम्ही थांबलो होतो बायपास रोडला. इथून आपला रेल्वे ट्रॅक आणि हा तिकडे मुंबई गोवा. इथून जातो मुंबई गोवा. आणि ना प्रवास सुरू झाला तर काहीतरी चालू तोंडात, काहीतरी खायला पाहिजे हिला. आणि फुल चपला इपला काढून आहे बघा, चपला इपला काढून आहे. चला निघूया, जास्त वेळ थांबून पण नाही. निघूया ना, ट्रॅफिक जाम आहे. किती वाजले आता दुपारचे? आणि आज ट्रॅफिक भेटणार आहे आम्हाला, कारण इथून सुरुवात होते.
आता आपण लागलोय मुंबई गोवा हायवेला. गणपती बाप्पा मोरया. असा ट्रॅफिक आहे म्हणजे असं थांबायला लागत नाही. चलते रहो चलते रहो चलते रहो चलते रहो. आणि असं इथे बांधलेलं आहे सोवी म्हणजे तर आम्ही इथे बसतोय जेवायला. मी इथे जेवायला बसलोय. घावणे आणले. हा घाट आहे कशेडीचा. पोलादपूर उतरता खाली उतरल्या पोलादपूर आलं. गाडी आहे इथे. इथे जेवायला बसलोय. मस्त असं मस्त व्ह्यू आहे वरती. व्ह्यू आहे. आम्ही थांबलोय हॉटेल मातोश्री पोलादपूरला. म्हणजे काय घ्यायला नाही, पाणी घ्यायला. आणि दादानी येतोय त्याची वाट बघतोय. दादा येतो आणि दादाची निकीची आवडती कोण येते घेऊन आले हेल्थ. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, इतकं ऊन आहे आणि हे सगळं घालून ना खूप गरम करतंय. खूप गरम करतंय. पण झोपली पिल्लू झोपलेली. तिला आता उठू नकोस हा तू. ते झोपले झोपू दे तर पूर्ण त्यानं सतवेल आधीच सांगतो.
मग मी तिला गाडीवरून नेऊ. हां इथं स्वतःचं पण मोबाईल वाजतो वाटतं पकडा. तेव्हा आम्हाला थोडंसं ट्रॅफिक भेटलं. आम्हाला माणगावला खूप जाम भयंकर ट्रॅफिक लागलं. आता अजून किती वेळ आहे. कंटिन्यू ट्रॅफिक आहे कंटिन्यू. म्हणजे पण आपण असं थांबून नाही कुठे थोडं थोडं हळूहळू चालतोय आणि चालू आहे ट्रॅफिक. आम्ही बाजून आलोय रस्ता काढत. 4 व्हीलरवाल्यांचे वांदे आहेत. किती वाजले? 5 वाजले आणि किती 12ला बाहेर 5 तास झाले. इथे अजून पुढे इंदापूरला पण ट्रॅफिक आहे. बघूया किती ट्रॅफिक भेटतं आहे इंदापूरला पण. जो आम्ही आता इथे कोलारला स्टॉप घेतला आहे. खूप ट्रॅफिक आहे खूप जास्त. हां तेच मुंबईत आणि इथे मागवलं आहे फ्राईड राईस. मम्मीचा फोन चालू आहे. ते लवकर खाऊन देतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. नागोठ्यात येऊ. नागोठा मग पेन आणि मग बनवे. आणि मला आवाज येतो का माहीत नाही पण ट्राफिकमुळे खूप वाढला की आज खूप लेट झालं आहे. आता अजून पुढे बघूया किती ट्राफिक भेटतं इथे. हां तर मला वाटतं आपण काळोखी झाल्यावरच भेटू आणि जेवढं जाता येईल लवकर तेवढं जातो आहे. तर ॲक्च्युली पुढचं शूट काही केलं नाही आहे कारण हिचा मोबाईल झाला स्विच ऑफ आणि माझा मोबाईल पुढे मॅपसाठी लावला होता. आणि आम्हाला पेण आणि ठाण्यात वगैरे इतकं ट्रॅफिक भेटलं घोडबंदरला. तर म्हणजे आम्ही रात्री बरोबर 1ला पोचलो. हां रात्री 1ला पोचलो. इतकं थकलो होतो. ह्याच्या मम्मीने जेवण बनवलं होतं. जेवलो आणि झोपून गेलो. म्हणजे आंघोळ वगैरे करून. आंघोळ म्हणजे चेहऱ्यावर असे पूर्ण माती साचली होती. माझ्या तोंडापिण्यात एवढी माती गेली होती अक्षरशः त्या घोडबंदर रोडला. तर एवढं ट्रॅफिक आणि ती माती. म्हणजे आम्ही आलो प्रॉपर लवकरच पोहोचलेलो पण घोडबंदर रोड त्या साईडला आम्हाला खूप ट्रॅफिक म्हणजे बरोबर आम्हाला 12 तास झाले. 12-13 तास. 12-13 तास. म्हणजे लिटरली एवढे मोठे मोठे कंटेनर होते. आणि म्हणजे तो रोडच इतका भयानक आणि ते खतरनाक झाला एक्सपिरियन्स. म्हणजे पोहोचतोय म्हणजे मुंबई गोव्याला काय वाटलं नाही पण इकडे येऊन आम्हाला खूप त्रास झाला. काल रात्री आम्ही पोहोचलो आणि आज काय आहे 5 तारीख ना? हो नाही 4 तारीख. 4 तारीख म्हणजे सुरुवात असं. तर सकाळी आम्ही लोक खूप लेट उठलो. मग मम्मीकडेच जेवण वगैरे सगळं झालं आणि रात्र झाली आहे. सो आता आम्ही झोपतोय कारण खूप दमलो आहे आणि लिटरली असा घसा वगैरे जाम दुखून येतोय. आणि माहिती नाही आता तब्येत काय कशी राहणार आहे पण ब्लॉग मात्र चालू राहणार आहेत. त्याच्यामध्ये काहीही काय म्हणतात त्याला आता स्टॉप नाही आहे. हां आता चालू राहणार आहे. आता चालू काय राहणार छोटं मोठं काय. आता आपलं विसर्जन येतं. विसर्जनचे ब्लॉग वगैरे सगळं येत राहते. हां आणि तुमचा जो प्रेम आणि सपोर्ट जो आम्हाला देताय तुम्ही तसंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.